स्वयंपाक तयार करण्यापूर्वी काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, हवेतील भरपूर प्रकाश असलेले असावे. 1. लागणारी भांडी, पाणी व इतर गरजेच्या वस्तू सहजरित्या मिळतील अशा पद्धतीने ठेवलेल्या असाव्यात. 2. कुकरमधील रिंग गरमीमुळे कधीकधी मोठी होते. अशा वेळी रिंग 8 ते 10 तास डीप फ्रीजमध्ये ठेवावी. ती पुन्हा पूर्ववत होते. 3. कुकरमध्ये भात, डाळ शिजवताना त्यावेळी डाळीच्या वर आपल्या बोटांची 2 पेरं बुडतील एवढे पाणी टाका. नंतर त्यात हळद घाला. त्याआधी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 4. डाळ शिजवण्यापूर्वी ती 15 ते 20 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवा. चांगली शिजते. 5. तांदूळ शिजवताना पाण्याची मात्रा बोटाचे 1 पेर बुडेल एवढं ठेवा. भात जर मऊ हवा असेल तर पाण्याची मात्रा थोडी जास्त ठेवा. 6. भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेवावे जेणेकरून स्वयंपाक करणे सोपे जाते. भाज्या प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात. 7. फ्रीजमध्ये पालेभाज्या ठेवताना त्या निवडून, धुवून, पुसून कागदामध्ये गुंडाळून नंतर प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यास की त्या जास्त काळ टिकतात. 8. आलं लसूण पेस्ट घरी केल्यानंतर आलं लसूण पेस्ट करून ठेवताना बंद डब्यातच ठेवा जेणेकरून त्याचा उग्र वास फ्रीजला लागणार नाही. 9. काही भाज्या मोसमी असतात. जसे हिरवे मटार, मक्याचे दाणे यांना छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये हवा बंद करून त्याची डीप फ्रीजमध्ये वर्षभर साठवून ठेवता येते. 10. उकडलेला बटाटा जर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो न सोलता प्रत्येक बटाटा कागदात गुंडाळून ठेवावा. 11. मुळा, गाजर, बीट अशा फळभाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा मऊ पडतात. त्यासाठी थंड पाण्यात 1 लिंबू पिळून किंवा 2 चमचे व्हिनेगर घालून या भाज्या पाण्यात ठेवाव्या. 12. पालेभाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. चिरल्यानंतर जर तुम्ही धुतल्या तर त्यातील आवश्यक पोषक द्रव्ये पाण्याबरोबर निघून जातात. 13. कोबी चिरताना भाजीसाठी चिरायचा असेल तर थोड्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरावा जेणेकरून भाजी पानसट न होता खरपूस लागते. पण चायनीजमध्ये नूडल्स बनवण्यासाठी ही भाजी बारीक आणि लांबट चिरावी. 14. पालेभाज्या उदाहरणार्थ कोथिंबीर निवडताना त्या मुळापासून वेगळ्या करा. त्याची नुसती पाने तोडू नका कारण त्याच्या देठामध्ये पौष्टिक मूल्ये असतात. 15. पालक बराच वेळ आपण शिजवून घेतो आणि शिजवल्यानंतर उरलेले पाणी फेकून देतो. त्यामध्ये सुद्धा त्यातील आयर्न निघून जाते. त्यासाठी पालक धुवून चिरून पॅनमध्ये नुसतं परतून घ्या. परतल्यानंतर त्याचा रंग थोडा हिरवा होतो. नंतर त्याला तुम्ही थोडे पाणी घालून वाटून घ्या. वाटल्यानंतर त्याला लगेच झाकून ठेवा जेणेकरून ते कडू होणार नाही. 16. भेंडी निवडताना शक्यतो छोटी छोटी भेंडी निवडावी कारण मोठी भेंडी दरड असते व ती चवीला सुद्धा चांगली लागत नाही. 17. दोडकी चिरताना त्याची चव घेऊन पाहावी कारण की एक वेळा ते कडू असते. काकडी सुद्धा कडू असते. त्यामुळे काकडे दोन्ही टोकावरील भाग कापून तो काकडीवरून चोळून घ्यावा ज्यामुळे काकडीतून पेस्ट बाहेर पडतो व कडूपणा कमी होतो. 18. टोमॅटो धुवून तुकडे करून पाणी न घालता वाफवून घ्या व मिक्सरवर बारीक करून पेस्ट व्यवस्थित गाळून घ्या म्हणजे स्मूथ अशी टोमॅटो पेस्ट आपल्याला मिळते. 19. सबंध आठवड्यासाठी कडधान्ये भिजत घालून मोड आणून फ्रीजरमध्ये ठेवावीत. 20. भाजणीचे पीठ तयार करून ठेवल्यास त्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.